श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकांनो सावधान. जर तुमची राश मेष असेल तर काळजाचा ठोका चुकवणारी एक बातमी तुमच्यासाठी आहे. तारखेची नोंद करून ठेवा. 15 एप्रिल 2026 ही केवळ स्वामी समर्थाची पुण्यतिथी नाही, तर मेष राशीच्या लोकांसाठी यमाच्या दारातून परत येण्यासारखा आणि नशिबाचा कायापालट करणारा दिवस ठरणार आहे. पुढचे 7 दिवस म्हणजेच 11 एप्रिल ते 17 एप्रिल दरम्यान तुमच्या राशीत असा काही उत्पात घडणार आहे ज्याची कल्पना कोणत्याही ज्योतिषाने केली नसेल. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या पाठीमागे जे षडयंत्र रचलं जातंय त्याचा अंत आता स्वतः स्वामी समर्थ करणार आहेत. या 7 दिवसात अशा 5 भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटना घडतील ज्या तुमच्या गरिबीला आणि त्रासाला मुळासकट उखडून टाकतील. पण लक्षात ठेवा, स्वामीचा हा व्रज आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला एका अग्निपरीक्षेतून जावं लागणार आहे. काय आहे ते रहस्य आणि 15 एप्रिलच्या त्या पवित्र रात्री तुमच्यासोबत काय घडणार आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्या जगण्याची दिशा बदलून टाकेल. तर मेष राशीच्या जातकांनो, 11 एप्रिलच्या सूर्योदयासोबतच तुमच्या राशीत एक विलक्षण ऊर्जेचा संचार होणार आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे तुमच्यात साहसी वृत्ती उपजत आहे. पण गेल्या काही काळापासून तुम्हाला असं वाटत होतं तुमची शक्ती कोणीतरी बांधून ठेवली आहे. 11 एप्रिलला हे अदृश्य साखळदंड तुटायला सुरुवात होईल. ब्रह्मांड तुमच्यासाठी अशी परिस्थिती निर्माण करेल ज्या कामात तुम्ही आतापर्यंत अपयशी ठरत होता, जिथे अचानक यशाचे मार्ग दिसू लागतील. हा दिवस तुमच्यासाठी कर्माचा हिशोब चुकता करण्याचा असेल. म्हणजे तुम्ही जे प्रामाणिक कष्ट केले आहेत त्याचे फळ मिळवण्याची पहिली ठिणगी याच दिवशी पडेल. पण सावधान, या पहिल्याच दिवशी स्वामी समर्थ तुमची एक अशी छोटी परीक्षा घेऊ शकतात. त्याचा संयमाची ही कसोटी असेल. एखादी जुनी समस्या किंवा एखादा असा व्यक्ती तुमच्या समोर येईल जो तुम्हाला चेतावणी देण्याचा प्रयत्न करेल, परंतु हा स्वामीचा संकेत असेल की तुम्ही आता शांत राहून परिस्थिती हाताळायला शिका. जर तुम्ही या दिवशी स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवलं तर समजा ही तुम्ही स्वामीच्या आशीर्वादाच्या पहिल्या टप्प्यात यशस्वी झाला आहात. तुमच्या घरातील वातावरण 11 एप्रिलला एक वेगळाच बदल जाणवेल. जणू काही एखादं मोठं ओझं तुमच्या डोक्यावरून उतरलं आहे अशी भावना तुमच्या मनात निर्माण होईल. या भविष्यवाणीचा सर्वात सस्पेन्स देणारा मुद्दा म्हणजे 11 एप्रिलच्या रात्री, दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला असा एक संकेत किंवा फोन येईल जो तुमच्या भविष्यातील यशाची नांदी असेल. हा एखादा नोकरीचा प्रस्ताव असू शकतो किंवा अडकलेल्या पैशाची काही बातमी असू शकते. मेष राशीसाठी हा नशिबाचा धक्का असेल जो तुम्हाला सांगेल की तुमची वाईट वेळ आता संपली आहे. स्वामीच्या चरणी नतमस्तक होऊन या प्रवासाला सुरुवात करा, कारण ही तर एक फक्त सुरुवात आहे. 12 आणि 13 एप्रिलला जे घडणार आहे ते तुमच्या कल्पने पलीकडचं असेल. 11 एप्रिलच्या त्या सुरुवातीच्या संकेतानंतर 12 आणि 13 एप्रिल हे 2 दिवस मेष राशीसाठी खऱ्या अर्थाने भाग्यवर्धक ठरणार आहेत. मेष राशीच्या व्यक्ती स्वभावाने कष्टाळू असतात, पण अनेकदा त्यांना त्यांच्या कष्टाच्या तुलनेत मोबदला मिळत नाही. मात्र या 2 दिवसात स्वामी समर्थाच्या कृपेने तुमच्या आर्थिक नशिबाला एक वेगळीच कलाटणी मिळणार आहे. अचानक कुठून तरी गुप्तधन किंवा अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. कदाचित तुम्ही विसरून गेलेली एखादी गुंतवणूक, कोणाला तरी उधार दिलेले पैसे किंवा वडिलोपार्जित संपत्तीचा रखडलेला प्रश्न या 2 दिवसात अचानक मार्गी लागेल. लक्ष्मीची ही चाहूल तुमच्या घरात आनंदाचं वातावरण घेऊन येईल. या काळात केवळ पैसाच येणार नाही, तर प्रगतीचा एक अशी मोठी संधी तुमच्या दारात चालून येईल जिची तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून वाट पाहत होता.
व्यापाऱ्यांसाठी एखादा असा मोठा व्यवहार होईल जो तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत करेल. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींना वरिष्ठांकडून विशेष शाबासकी किंवा पदोन्नतीचे संकेत मिळू शकतात. हे 2 दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वासाने भरलेले असतील. तुम्हाला जाणवेल आतापर्यंत तुमच्या मार्गात जे अडथळे होते ते एखाद्या बर्फासारखे स्वामीच्या कृपेने विरघळून जात आहेत. पण लक्षात ठेवा, हे यश मिळवताना कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नका, कारण स्वामींची नजर तुमच्या कृतीवर आहे. या भविष्यवाणीचा सर्वात मोठा सस्पेन्स म्हणजे 13 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेकडून एखादी अशी बातमी मिळेल जी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं नशीब बदलण्याची ताकद ठेवते. ही बातमी ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. हा स्वामी समर्थांनी 15 एप्रिलच्या पुण्यतिथीपूर्वी दिलेला एक छोटासा चमत्कार असेल. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील गरिबीची साखळी तोडण्याचा हा पहिला प्रहार असेल. पण सावधान, जसा पैसा आणि यश येईल तसे तुमच्या विरुद्ध कारस्थान रचणारे अदृश्य शत्रू सुद्धा सक्रिय होतील. त्याचे मुखवटे कसे गळणार आहेत हे आपण आता पाहूया. मेष राशीच्या लोकांनो, 14 एप्रिलचा हा दिवस तुमच्यासाठी मानसिक आणि भावनिक दृष्ट्या मोठा हवामान बदल ठरणार आहे. मेष राशीची माणसं ही मनानं अत्यंत साफ आणि कोणावरही चटकन विश्वास ठेवणारी असतात. पण याच गोष्टीचा फायदा आतापर्यंत अनेकांनी घेतला आहे. 14 एप्रिलला स्वामी समर्थाची अशी काही कृपा होईल, तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या लांडग्यांची मुखवटे गळून पडतील. असा एखादा व्यक्ती ज्याला तुम्ही आपलं मानलं, ज्याच्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं, तोच तुमच्या प्रगतीवर जळत होता आणि तुमच्या पाठीमागे तुमच्या विनाशाचा सापळा रचत होता. हे सत्य अत्यंत भयानक पद्धतीने तुमच्या समोर येईल. या दिवशी एखादा अचानक घडलेला प्रसंग किंवा कोणाचं तरी गुपित चुकून तुमच्या कानावर पडणं, यातून तुम्हाला त्या व्यक्तीचं खरं रूप दिसेल. हे सत्य इतकं हादरवून टाकणारं असेल की तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. कदाचित ती व्यक्ती तुमच्या नात्यातील असेल किंवा मित्रपरिवारातील, पण हा धक्का बसणं गरजेचं आहे, कारण 15 एप्रिलच्या महाआशीर्वादासाठी तुमचं आयुष्य अशा नकारात्मक लोकांपासून मुक्त असणं अनिवार्य आहे. स्वामी समर्थ तुम्हाला सुचवत आहेत की बाळा, ही माणसं तुझ्या यशाच्या आड येत आहेत, त्यांना आता ओळख, त्यांच्यापासून लांब हो. या भविष्यवाणी सर्वात सस्पेन्स देणारा मुद्दा म्हणजे ही घटना घडताना तुम्हाला सुरुवातीला खूप एकटं वाटेल, पण लक्षात ठेवा, जेव्हा देवाला तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं द्यायचं असतं तेव्हा तो सर्वात आधी चुकीच्या माणसांना तुमच्या आयुष्यातून बाहेर काढतो. 14 एप्रिलला मेष राशीच्या व्यक्तींनी अत्यंत शांत राहणं गरजेचं आहे. कोणाशीही वाद घालू नका, फक्त मिळालेल्या पुराव्यावर विश्वास ठेवा. हा दिवस तुमच्यासाठी शुद्धी करण्याचा दिवस असेल. जुनी आणि विषारी नाती संपवून तुम्ही एका नवीन पवित्र पर्वाकडे वाटचाल करणार आहात, जिथे केवळ स्वामीचे आशीर्वाद आणि तुमचं यश असेल. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. 15 एप्रिल 2026 स्वामी समर्थाची पुण्यतिथी. मेष राशीच्या लोकांना आज ब्रह्मांड तुमच्यासाठी त्याचे सर्व दरवाजे उघडणार आहे. तुमच्यासाठी त्याचे आतापर्यंत तुम्ही अनेक संकटाशी एकट्याने झुंज दिली, रक्ताचं पाणी केलं, पण पदरी यश पडलं नव्हतं. पण आज स्वामीचा असा विशेष वरच आशीर्वाद तुमच्यावर पडणार आहे की तुमच्या आयुष्यातील सर्व काळ्या सावल्या नष्ट होतील. मेष राशीची जिद्द आणि स्वामीची शक्ती जेव्हा एकत्र येईल तेव्हा अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होईल. आज तुम्हाला तुमच्या आत एका वेगळ्याच ऊर्जेचा संचार झालेला जाणवेल, जणू काही स्वतः स्वामी
स्वामी तुमचा हात धरून तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जात आहेत. या पुण्यतिथीच्या मुहूर्तावर तुम्ही एखादा असा क्रांतिकारी निर्णय घ्याल जो तुमच्या कुटुंबाचं संपूर्ण नशीब बदलून टाकेल. मेष राशीचे लोक निर्णयाच्या बाबतीत कधी कधी घाई करतात, पण आजचा निर्णय हा घाईत घेतलेला नसेल तर तो स्वामीच्या प्रेरणेने घेतलेला असेल. मग तो निर्णय नवीन व्यवसायाचा असो, घराच्या खरेदीचा असो किंवा करिअरमध्ये घेतलेली एक मोठी झेप असो, आज तुम्हाला असा अनुभव येईल की तुम्ही जिथे हात लावाल तिथे सोनं होईल. तुमच्या मनातील इच्छा वर्षानुवर्ष अपूर्ण होती ती आज स्वामीच्या कृपेने पूर्णत्वाकडे जाईल. आजचा दिवस तुमच्यासाठी विजयाचा श्री गणेश आहे. या भविष्यवाणीत सर्वात थरारक अनुभव म्हणजे 15 एप्रिलच्या संध्याकाळी तुम्हाला काही दैवी संकेत मिळतील. अचानक घरामध्ये स्वामीच्या आवडत्या सुगंधाचा दरवळ येणे, एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला येऊन मोलाचा सल्ला देणे किंवा स्वामीच्या फोटोमध्ये एक विशेष चैतन्य जाणवणे, हे सर्व सांगतील की स्वामीची नजर आता तुमच्यावर स्थिर झाली आहे. जे शत्रू आतापर्यंत तुम्हाला त्रास देत होते त्यांची शक्ती आज स्वामीच्या तिच्यापुढे फिकी पडेल. मेष राशीसाठी हा केवळ एक दिवस नाही तर एक नवीन आयुष्य आहे. आता भीती सोडा, कारण ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी उभे आहेत. आता वळूया या 7 दिवसाच्या शेवटच्या आणि सर्वात रहस्यमय टप्प्याकडे. 15 एप्रिलच्या त्या पवित्र पुण्यतिथीच्या महाआशीर्वादावर 16 आणि 17 एप्रिल हे 2 दिवस मेष राशीसाठी विजयाची मोहर उमटणारे ठरतील. आतापर्यंत तुम्ही जे सोसलं, जे अपमान गिळले आणि ज्या संघर्षातून गेलात त्या सर्व कर्माचं गोड फळ मिळण्याची वेळ आली आहे. या 2 दिवसात मेष राशीच्या व्यक्तींना समाजात प्रचंड मान सन्मान मिळेल. जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमी लेखत होते किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच लोक आता तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. स्वामीच्या कृपेने तुमचा व्यक्तिमत्वात असा बदल होईल की तुमचं नेतृत्व सर्वसामान्य ठरेल. तुमच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायात एखादी अशी मोठी वार्ता येईल जी तुमच्या पुढच्या 10 वर्षाची सोय लावून देईल. 17 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत तुमच्या घरात एखादी अत्यंत मंगल वार्ता धडकेल. ही वार्ता तुमच्या संततीबद्दल, घराच्या खरेदीबद्दल किंवा एखाद्या मोठ्या परदेश प्रवासाबद्दल असू शकते. मेष राशीची माणसं ही अग्नितत्वाची असल्यामुळे त्यांच्या आयुष्यात जो वेग हवा होता तो वेग आता स्वामींनी दिला आहे. या 7 दिवसाच्या कालखंडाचा शेवटचा असा होईल की तुमच्या मनातील सर्व अस्वस्थता, भीती आणि चिंता पूर्णपणे नष्ट झालेली असेल. तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या पाठीवर स्वामी समर्थाचा अभय हस्त आहे आणि आता तुम्हाला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. तुमच्या शत्रूंनी रचलेले सर्व सापळे आता त्यांच्यासाठीच अडथळे बनतील आणि तुम्ही मात्र यशाच्या शिखराकडे कूच कराल. व्हिडिओच्या शेवटी मेष राशीच्या लोकांसाठी एक अत्यंत मोलाचा सल्ला आहे. यश मिळाल्यावर आपला स्वाभिमान, स्वभाव अहंकारी होऊ देऊ नका. 17 एप्रिलच्या रात्री निवांत वेळी स्वामीच्या फोटोसमोर एक दिवा लावा आणि कृतज्ञता व्यक्त करा. लक्षात ठेवा, स्वामीने तुमचं बोट धरलं आहे. आता ते कधीही सोडू नका. या 7 दिवसात घडलेला हा चमत्कार तुमच्या आयुष्याला एक सुवर्ण युगाकडे घेऊन जाणार आहे. स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने आता तुमच्या आयुष्यात फक्त प्रकाश आणि आनंदच असेल. तर मित्रांनो, मेष राशीच्या आयुष्यातले हे 7 दिवस क्रांती घडवून आणणारे आहेत. तुम्हाला यापैकी कोणता अनुभव आला किंवा येते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्वामीचे आभार मानण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असे लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करून त्यांनाही सावध करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.